अमावस्येच्या रात्री खरातच्या बंगल्यावर बड्या नेत्यांच्या रांगा, नाशिकच्या कर्मयोगी नगर भागातील बंगल्यात चालायची अघोरी पूजा, तर खोटे फोन कॉल करून खरातनं स्वतःच रेटिंग वाढवल्याची माहिती. भोंदूबाबा खरातपेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे अधिक दोषी. खरातला भेटणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांची चौकशी झाली पाहिजे, खासदार संजय राऊतांची मागणी. एखाद्या संस्थेला पाणी देणं गुन्हा आहे का? त्या काळात नोंदणीकृत अनेक संस्थांना पाणी दिलं. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचं राऊतांकडून समर्थन. भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ. खरातला कोर्टाकडनं 3 दिवसांची पोलीस कोठडी. खरात विरोधातील आरोप अतिशय गंभीर असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. चाकणकरांना एसआयटी कडनं चौकशीसाठी समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य असेल तर एकत्र आल्यास आनंद. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुनील शेळकेंची प्रतिक्रिया. तर विलिनीकरणाची कुठलीही चर्चा सुरू नाही, अनिल देशमुखांची माहिती. रायगडमध्ये एनसीपीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवारांचा फोटो गायब. राष्ट्रीय अध्यक्षांचाच फोटो बॅनरवर असल्यानं चर्चांना उधाण. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभावेळेचा प्रकार. गॅस तुटवडा, सिलेंडरसाठीच्या रांगांवरून खडाजंगी. देशात तुटवडा नाही, काही लोक अफवा पसरवत असल्यानं अशी स्थिती झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. तर सर्व अफवांचा जन्म गुजरातेतून होतो, संजय राऊतांचा टोला. मुंबईचा डबेवाला उद्यापासून 4 दिवस सुट्टीवर. 30 मार्च ते 4 एप्रिल डबेवाल्यांची सेवा बंद राहणार. यात्रोत्सवासाठी डबेवाले गावाला जाणार. गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त. कांदा शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात 50% अधिक घसरण. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 300 ते 800 रुपयांचा दर. बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची मागणी. सातारा जिल्हा कारागृहात टोळी युद्ध. जुन्या वादातून 2 सराईत गुन्हेगारांना बेदम मारहाण. 16 कैद्यांवर गुन्हा दाखल.